माझी घरमालकीण रोज मला बाजारातून गाजर आणि मुळे आणायला सांगायची. पण ती रोज या गाजर मुळ्याचं काय करत होती मला समजत नव्हतं. पण एक दिवस मी माझ्या डोळ्याने गाजराचा चुकीच्या कामाला वापर करताना पाहिलं. तिचा पराक्रम पाहताना तिची नजर माझ्यावर गेली. तर ती म्हणाली, मी मुळ्याचा आणि गाजराचा वापर करून बोर झाले. मला तुझं गाजर खायचंय. मी पण काही विचार न करता मालकिणीवर आक्रमण केले. पण माझा पहिला वार तिच्या सहनशक्तीच्या बाहेर होता, कारण मी खूपच आतुर झालो होतो. पण माझ्या वाराचा फायदा मालकिणीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि ती शेवटला म्हणाली, मला खूप दिवसापासून या वाराची गरज होती, कारण माझ्या हाताने एवढा जोराचा वार मी करू शकत नव्हते. नमस्कार मित्रांनो, कायदन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी माझ्या घरमालकिणीची कथा घेऊन आलो आहे. माझं नाव रामू. मी शहरात एका घरात नोकर म्हणून काम करत होतो. त्यावेळेला माझं वय 18 वर्षे होतं आणि आमची घरची परिस्थिती जरा हलाखीची असल्यामुळे मला ते काम करणं भाग होतं. ते काम मला माझ्या शहरातल्या काकांनी लावून दिलं होतं, कारण ती घरमालकीण त्यांच्या चांगली ओळखीची होती. एक दिवस काका आमच्या घरी आले होते आणि त्यांनी सहज आईला विचारलं, आता रामू काय काम करतो? तर आई म्हणाली, तो आता काही काम करत नाही, घरीच असतो. तर काका म्हणाले, शहरात माझ्या ओळखीची एक बाई आहे आणि तिला घरकामासाठी एक नोकरीची गरज आहे. ती घरात एकटीच राहते आणि तिची मुलं बाहेरगावी शिक्षणासाठी गेलेली आहेत. तिच्या नवऱ्याचे देखील 8 वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे रामूला तिथे जास्त काही काम पण नाही. फक्त तिची देखभाल करायची आणि हवं नको ते बघायचे. तर आई म्हणाली, काही हरकत नाही, असेही तो इथे काही काम करत नाही आणि तेवढंच आम्हाला पैशाची देखील मदत होईल. काका आता दुसऱ्या दिवशी शहरात जाणार होते. त्यामुळे आईने दुसऱ्या दिवशी लवकरच उठून मला सर्व तयारी करून दिली. काका आणि मी सकाळच्या 10 वाजता बस स्टँडवर पोहोचलो होतो आणि तिथून बस पकडून आम्ही आता थेट शहरात जाणार होतो. काका मला बसमध्ये बसल्या बसल्या तिथली सर्व कामे समजावून सांगत होते आणि मी पण लक्ष देऊन सर्व ऐकत होतो. बोलता बोलता आम्ही केव्हा शहरात पोहोचलो ते मला समजलंच नाही. बस स्टँडवरून आम्ही रिक्षा केली आणि काकाच्या घरी पोहोचलो. तिथून काकांनी मला त्या घरी नेऊन सोडले आणि त्या मालकिणीसोबत एकदा माझी ओळख करून दिली आणि ते तिथून त्यांच्या घरी निघून गेले. तिने अगोदर तर मला खालून तर वरपर्यंत न्याहाळून पाहिलं आणि मालकिणीने मला न बोलता बोटांनीच खुणावून माझी रूम दाखवली. मालकिणीला बघून मी स्तब्ध झालो होतो, कारण काकांनी ज्या पद्धतीने मला तिची माहिती सांगितली होती, त्या माहितीच्या बिलकुल ती विरुद्ध दिसत होती. काकांनी सांगताना मला तिचं वय 40 वर्षे सांगितले होते, पण इथे आल्यावर समजलं की तिचं फक्त वय 40 वर्ष आहे, पण ती एका तरुण लग्न झालेल्या बाईसारखी दिसते. आणि असं वाटत देखील नाही की तिला 2 मुलं आहेत. तिला पाहून असं वाटत होते की तिला नोकराची नाही, तर तिला नवऱ्याची गरज आहे, कारण मालकीणबाईचा तोरा ह्या वयात पण कमालीचा होता. तिच्या चालण्याची पद्धत देखील निराळीच होती. मी आता माझं सर्व सामान रूममध्ये ठेवून हॉलमध्ये मालकीणबाईकडे आलो होतो आणि तिला विचारलं, मालकीणबाई काय काम करू? तर ती म्हणाली, बाजारात जाऊन भाजीपाला घेऊन ये आणि हो, गाजर आणि मुळे आणायला विसरू नको. तर मी ठीक आहे म्हणालो आणि मालकीणबाईकडून पैसे घेऊन बाजारात निघालो. जाता जाता मी विचार करत होतो की मी अजून माझ्या घरचा देखील बाजार नाही केला आणि यांचा एवढा मोठा बाजार कसा करावा. पण मला तर ते काम करणंच होतं, कारण मी आता मालकीणबाईचा नोकर झालो होतो आणि तिने सांगितलेले सर्व कामं करणे माझं कर्तव्य होतं. मी थोडा वेळ बाजारात फिरून सर्व बाजार केला आणि घरी घेऊन आलो आणि उरलेले पैसे मालकीणबाईला देऊ लागलो. तर मालकीणबाई म्हणाल्या, असू दे, ते तुझ्याकडेच. मी म्हणालो, हे बरेच पैसे आहेत. पुन्हा म्हणाल्या, असू दे, काही हरकत नाही. मालकीणबाईच्या अशा वागण्यावरून वाटत होतं की मालकीणबाई खूप पैसेवाली आहे आणि तिला नोकर लोकांची काळजी पण आहे. पण दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक मालकीणबाई माझ्या नावाने मोठ्या मोठ्याने ओरडायला लागली आणि त्यावेळेला रात्रीचे 10 वाजले होते. मी माझे सर्व कामावरून झोपायला गेलो होतो आणि अचानक तिचा आवाज ऐकून मी घाबरलो होतो. मला समजत नव्हतं की मालकीणबाईला काय झालं असेल. हा विचार करत मी उठून मालकीणबाईकडे निघालो होतो. मी माझ्या रूमचा दरवाजा उघडला तर मालकीणबाई माझ्या समोरच उभा होती. मी काय झालं विचारायच्या अगोदरच ती मोठ्या आवाजात म्हणाली, तुला मी बाजारातून काय आणायला सांगितलं होतं? माझ्या पण लक्षात येत नव्हतं की मी काय आणायचं विसरलोय आणि मी मालकीणबाईला विचारलं, काय विसरलंय मालकीणबाई? तेवढ्यात मालकीणबाई म्हणाली, मी तुला गाजर आणि मुळे लक्ष करून आणायला सांगितले होते, तू का नाही आणले? मी सॉरी म्हणालो आणि मी पुन्हा कधीच असं करणार नाही, सर्व लक्ष करून आणत जाईल म्हणालो.
ती म्हणाली, तू नंतर लक्ष करून आणत जाशील, पण आज मी काय करू? मला ते रोज रात्री लागतात. तू आज अडथळा केलास माझा, त्याची शिक्षा तुला भोगावी लागल. यावेळेला मी खूप घाबरलो होतो. माझ्या ओळखीचं पण तिथे कोणी नव्हतं आणि मी माझ्या घरापासून खूप लांब होतो आणि मालकीनबाईच्या चेहऱ्याकडे बघून तर असं वाटत होतं की ती आता काहीतरी मोठी शिक्षा करणार. पण मालकीनबाईचा स्वभाव जेवढा रागीट होता तेवढीच ती आतून मायाळू होती. तिने माझ्या चेहऱ्याकडे बघितले आणि मोठमोठ्याने हसू लागली. मी तिच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून एका वेगळ्या जगात पोहोचलो होतो, कारण तिला मी अजून असं मनमोकळेपणाने हसताना कधीच बघितलं नव्हतं. माझ्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाली, काय झालं एवढं घाबरायला? मी फक्त तुझी चेष्टा करत होते. माझ्या मनातली भीती आता कुठं कमी झाली होती. त्यानंतर ती आता माझ्यासोबत चांगली हास्य मजाक करू लागली होती. तेव्हापासून मी पण तिच्यासोबत एका मित्राप्रमाणे राहत होतो. आता आम्ही एकमेकांना आमच्या अगोदर घडलेले किस्से पण सांगत होतो. आता मी तिचे काम सांगेल ते काम मी आवडीने करत होतो, कारण ती काही जास्त काम सांगत नव्हती. त्यामुळे मला पण जास्त त्रास होत नव्हता. मी आता तिथं काम करून 1 महिना झाला होता. पण एक गोष्ट खरी होती की तिला गाजर आणि मुळे खाण्याची खूप आवड होती. पण ती आता प्रेमानेच मला काम सांगत असल्यामुळे तिला न विसरता गाजर आणि मुळे आणून देत होतो. ती पण आता माझ्यासोबत एका मित्राप्रमाणे वागत होती. त्यामुळे मी सहज विचारलं, मालकीनबाई तुम्ही रोज गाजर का खाता? तर ती म्हणाली, अरे गाजर माझ्या नवऱ्याला खूप आवडायचे, म्हणून मी त्यांची आठवण म्हणून खाते. तर मी विचारलं, मग मुळे का खाता? मालकीनबाई म्हणाली, आता तुला कसं सांगू, तू खूप छोटा आहेस, जाऊ दे तुला नाही समजणार. मी म्हणालो, सांगा ना प्लीज. तर मालकीन म्हणाली, मी गाजर खाते पण मुळे खात नाही. तर मी विचारलं, न विसरता मला मुळे का आणायला सांगता? मालकीन म्हणाली, जाऊ दे हे नंतर कधी सांगन. त्यानंतर ती तिच्या रूममध्ये झोपायला गेली आणि मला पण झोप म्हणून सांगितलं. दुसऱ्या दिवशी मालकीनबाईने मला बाजारात जायला सांगितले आणि रोजच्याप्रमाणे मी आज पण बाजारात जाऊन सर्व बाजार घेऊन आलो. आज मी बाजारातून जरा मोठ्या आकाराचे मुळे घेऊन आलो होतो, कारण बाजारात फक्त एकाच जणाकडे मुळे होते आणि ते सर्व खूप मोठ्या आकाराचे होते. आणि मी पण आज ठरवलं होतं की मालकीन या मुळ्याचं काय करते याचा शोध लावायचा होता. पण मला समजत नव्हतं की कशाप्रकारे याचा शोध लावावा, कारण ती दिवसभर माझ्यासोबत असायची आणि दिवसभर मी तिच्यावर लक्ष ठेवून असायचो. पण मला ती कधीही मुळा खाताना दिसली नव्हती. यावरून हे तर समजून आलं होतं की ती दिवसभर या मुळ्याचा वापर करत नाही. बराच वेळ विचार केल्यानंतर एक युक्ती सुचली. रात्री तिच्या रूममध्ये नजर ठेवायची आणि काय सत्य आहे त्याचा शोध लावायचा. पण तिच्या रूममध्ये डोकावून पाहणे जरा कठीण होतं, कारण त्या रूमला एकच खिडकी होती आणि ती पण मालकीन झोपताना बंद करायची. त्यामुळे मी मालकीन झोपायला जायच्या अगोदर रूमच्या खिडकीच्या लॉकमध्ये एक छोटासा कपडा अडकवला आणि ती यायच्या अगोदर माझ्या रूममध्ये गेलो आणि त्या क्षणाची वाट पाहू लागलो. आता रात्रीची 10ची वेळ झाली होती आणि मालकीनबाई तिच्या रूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. तिच्या रूमच्या दरवाजाचा जसा आवाज आला तसा मी उठून तिच्या रूमच्या दिशेने निघालो आणि त्या खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. मी त्या खिडकीजवळ 5 मिनिटे थांबलो, पण मला आतमध्ये काही होत आहे असं काही वाटत नव्हतं. पण थोड्याच वेळात मला काहीतरी हालचाल झाल्याचा भास होऊ लागला. त्यामुळे मी अगदी हलक्या हाताने तो कपडा धरून मागे ओढत खिडकी उघडली. मी खिडकी फक्त मला आतमधलं दिसेल एवढीच उघडली होती. मी आत बघितले तर तो मोठ्या आकाराचा मुळा मालकिनीच्या हातात होता आणि दुसऱ्या हातात कशाची तरी बाटली होती आणि मालकीनबाई त्या बाटलमधलं काय असेल ते मुळ्यावर टाकलं आणि त्याला हाताने थोडं मागं पुढं केलं आणि बोलू लागली, आज रामू तर खूपच मोठा मुळा घेऊन आलाय, काय माहीत आता तो आतमध्ये बसतो की नाही. मी अगोदर असा मुळा कधीच पाहिला नाही. मालकीन कशाबद्दल बोलत होती हे मला समजत नव्हतं, पण हे तर खरं होतं की तो मुळा कापल्याशिवाय खाणं पण कठीण होतं. मालकीनबाईच्या बोलण्यावरून मला असं वाटत होते की ती मुळा खाण्याबद्दल बोलत आहे. त्यामुळे मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला होता आणि माझ्या रूमकडे जाऊ लागलो. मी माझं पाऊल मागं घेतलं कीच माझ्या कानावर मी कधी न ऐकलेला आवाज पडला. तो आवाज म्हणजे मालकीन काहीतरी क्षमतेच्या बाहेरचं काम करत आहे. मी पुन्हा माझा निर्णय बदलून आतमध्ये पाहण्याचा निर्णय घेतला आणि खिडकीतून आत पाहू लागलो. मालकीनबाईच्या रूममधलं दृश्य पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. मालकीनबाई त्या खाण्याच्या मुळ्याचा अशा प्रकारे वापर करतात याची मला कल्पना देखील नव्हती, कारण ती तिच्या दोन्ही हाताने धरून आत सरकवण्याचा प्रयत्न करत होती आणि तो काही आत जाण्यास तयार नव्हता.
कारण तो खूपच मोठ्या आकाराचा होता. पण मालकीण तिचे प्रयत्न काही थांबवत नव्हती. पण तो काही करता आत जात नव्हता. त्यामुळे तिने तो बाजूला ठेवला आणि गाजराचा वापर करू लागली. गाजराचा आकार अगदी मापात होता. त्यामुळे तिला ते सहज आत ढकलता येत होतं. पण तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. कारण तिला जो आकार हवा होता त्या आकाराची वस्तू तिला भेटत नव्हती. मालकीणबाईचा तो पराक्रम पाहून माझी हालत खराब झाली होती. पण मी फक्त त्याचा डोळ्याने पाहूनच आनंद घेऊ शकत होतो. त्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेलो आणि माझा नागरा शांत केला आणि झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे काम आवरत होतो. अजून मालकीणबाई काही उठल्या नव्हत्या. कारण त्या रात्री खूप वेळापर्यंत जागल्या होत्या. तरी पण त्यांना हवं ते सुख मिळालं नव्हतं. पण त्यांच्याकडे दुसरा काही पर्याय पण नव्हता. आता जवळपास दुपार होत आली होती. अजून पण मालकीणबाई काही उठली नव्हती. त्यामुळे मी तिच्या रूमकडे गेलो आणि दार वाजवलं तर समजलं की दार तर उघडंच आहे. दरवाजा उघडून मी रूममध्ये गेलो. पुढचं दृश्य पाहून जागीच शांत झालो होतो. कारण मालकीण अशा अवस्थेत पडलेली होती की तिच्या प्रत्येक स्वर्गाचे दर्शन घडत होते. मी अगोदर कोणालाच आतून एवढं डोळे भरून पाहिलं नव्हतं. रात्री अंधारात मला एवढं काही स्पष्ट दिसत नव्हतं. पण आता मी चांगलं निरखावून पाहिलं होतं. माझी घरमालकीण कशा प्रकारची आहे. तिला असं पाहून माझ्या मनात आता खळबळू लागलं होतं. असं वाटत होतं की वेळ न घालवता माझा नागरा मोकळा करून त्याच्या योग्य जागी सोडून द्यावा. पण ते शक्य नव्हतं. बेडपासून थोडं मागं सरकून मी खुर्चीवर बसायला लागलो आणि माझा पाय लागून खुर्ची मागं सरकली. त्या आवाजाने मालकीणबाईला जाग आली आणि पहिली नजर माझ्यावर गेली. लगेचच तिने गडबडीत स्वतःला सावरलं आणि मला रागात म्हणाली, "तू माझ्या रूममध्ये काय करतोस या वेळेला?" तर मी घाबरत म्हणालो, "अहो मालकीणबाई, मी तुम्हाला उठवायला आलो होतो. आता जवळपास दुपार झाली आहे. पण तुम्हाला गाढ झोपेत पाहून मी तुम्हाला न उठवताच बाहेर चाललो होतो." तर मालकीणबाई म्हणाली, "दरवाजा तर या बाजूला आहे आणि तू खुर्चीकडे काय करतो?" मालकीणबाईला समजलं होतं की मी अवस्थेत असल्यामुळे हा मला पाहत बसला आहे. पण ती मला बोलून दाखवत नव्हती. त्यानंतर विचारलं, "तू किती वेळापासून मला असं पाहत आहेस?" तर मी म्हणालो, "मी आत्ताच आलो होतो." मालकीण म्हणाली, "खरं सांग, नाहीतर हे सर्व तुझ्या काकांना सगळं सांगन की तू इथे काय करतो." मी आता दोन्ही बाजूंनी पण संकटात पडलो होतो. त्यामुळे मी तिला सांगितलं की मी खूप वेळापासून तुम्हाला पाहत आहे. पण आता तिच्या बोलण्यात जरा बदल झालेला दिसत होता. ती आता मला प्रेमाने सर्व गोष्टी विचारत होती आणि मी पण तिला त्याचे योग्य उत्तर देत होतो. ती आता मला जवळ येऊन बस म्हणाली. मी पण मालकीणजवळ जाऊन बसलो. तिने आता कुठं खऱ्या मुद्द्यात हात घातला होता. तिने मला विचारलं, "तू कधीपासून मला असं चोरून चोरून पाहत आहे?" ती मालकीण मला प्रेमाने विचारत असल्यामुळे मी पण तिला काल रात्री झालेला विषय देखील सांगितला होता. तर ती म्हणाली, "तू काल जाणून-बुजून मोठ्या आकाराचे मुळे आणले होते ना?" तर मी हो म्हणालो. कारण मला पाहायचं होतं की तुम्ही या मुळ्याचं नेमकं काय करता. तर मालकीण म्हणाली, "तू पाहिलं ना आता मी काय करते. पण खूप दिवसापासून माझ्या हाताने हे करून खूप बोर झालंय मला. आता एका जोडीदाराची गरज आहे. तू होशील का माझा जोडीदार?" मला समजत नव्हतं हिला आता काय बोलावं. तेवढ्यात ती म्हणाली, "एकदा तुझ्या गाजराची पण गोळी चाखू दे. मला पण या अगोदर असं काही भेटलं नव्हतं. तुझा होकार असेल तर काढतो नागराज बाहेर आणि कर मला खुश." मी पण काही विचार न करता मालकिणीवर आक्रमण केले. पण माझा पहिला वार तिच्या सहनशक्तीच्या बाहेर होता. कारण मी खूपच आतुर झालो होतो. पण माझ्या वाराचा फायदा मालकिणीच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि ती शेवटला म्हणाली, "मला खूप दिवसापासून या वाराची गरज होती. कारण माझ्या हाताने एवढा जोराचा वार मी करू शकत नव्हते."